श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात संघर्ष हा एक अटळ आहे, पण त्याचा सामना करताना तुम्ही कसे वागता यावर तुमचे यश अवलंबून आहे. जीवन म्हणजे आनंदाचे, दुःखाचे, संकटाचे मिश्रण आहे. यातील प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवतो. तुमचं मन हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणींचा सामोर करू शकतात. प्रत्येक संकट हे एक नवीन संधी घेऊन येतं. यश त्यांच्याच हातात असतं जे हार मानत नाही. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ती तुमचं मनोधैर्य खचवू शकत नाही. तुम्हाला फक्त तुमचा मार्ग शोधायला हवा आणि त्यावर निष्ठा ठेवून चालायला हवं. जसे वायू सर्व दूर पसरतो तसेच तुमचे विचारही पसरू शकतात. तुमच्या सकारात्मक विचारांनी तुमचं जीवन बदलेल. धैर्य, श्रद्धा आणि सबुरी या 3 गोष्टी तुमच्या जीवनाच्या दिशेने नेतील. श्रद्धा म्हणजेच मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही जे काही कराल ते मी पाहत आहे. आणि धैर्य म्हणजे त्या संकटांशी लढण्याची ताकद. सबुरी म्हणजे वेळ येईल, प्रयत्न करा, पण धीर धरून ठेवा. संकटं केवळ एका परीक्षेच्या स्वरूपात येतात आणि ती उत्तीर्ण झाल्यावर खऱ्या यशाचं दर्शन होतं. स्वामी समर्थ आपल्याला एक कथा सांगतात. चला आपण आता ती पाहूया. एका गावात रामकृष्ण नावाचा एक साधा भक्तिमान व्यक्ती राहत होता. त्याला संसारातील सर्व जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडायच्या होत्या, पण त्याच्या कुटुंबावर संकटांचे ढग गडगडत होते. आर्थिक संकट, तब्येतीच्या समस्या आणि मुलांच्या शिक्षणाची चिंता त्याला खूप त्रास देत होती. त्याच्या मनात नकारात्मक विचारांनी घर केले होते आणि तो आपल्या जीवनात सर्व बाजूंच्या अडचणींनी सामना करत होता. एके दिवशी रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी आला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यातील हे कठीण दिवस कधी संपणार? मी कितीही प्रयत्न करतो तरी काहीच घडत नाही. तुमच्यावर पूर्ण श्रद्धा असूनही मी नेहमी अडचणीतच का असतो? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि एक सुंदर स्मित दिले. मग ते म्हणाले, तू खरोखर श्रद्धाळू आहेस, पण श्रद्धा ही नेहमीच परीक्षेला लागते. तू विचार कर की तुझ्या अडचणी तुला किती शिकवतात. प्रत्येक संकट तुला काहीतरी शिकवतं. प्रत्येक दुःख तुला अधिक सहनशील बनवतं. संकट संपली तर तुझ्या जीवनातल्या शिकवणीचं महत्त्व तू कधीच जाणवू शकणार नाही. रामकृष्ण गोंधळला. स्वामी समर्थांनी त्याला पुढे सांगितलं, एका तरुणाला खूप पळण्याची इच्छा होती. त्याचं ध्येय होतं मॅरेथॉन जिंकायचं. पण जेव्हा तो पळायला जात होता तेव्हा त्याला नेहमी वाटायचे की त्याच्या पायामध्ये वेदना होतात आणि त्यामुळे त्याला पुढे पळता येत नाही. तो निराश झाला आणि मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचं स्वप्न त्याने सोडून दिलं. एके दिवशी त्याला एका अनुभवी धावपटूसोबत धावण्याची संधी मिळाली. अनुभवी धावपटूनं त्याला सांगितलं, वेदना आणि थकवा हा पळण्याचा एक भाग आहे. जेव्हा वेदना येतात तेव्हा त्यांना तुझं ध्येय आठव. जेव्हा तू त्या वेदनांवर मात करशील तेव्हा तू खरा यशस्वी होशील, कारण या वेदनाच तुझ्या विजयाची पहिली पायरी आहेत. रामकृष्णानं डोकं खाली घातलं. स्वामी समर्थांनी त्याला सांगितले, माझ्या भक्ता, तुझ्या जीवनातील संकट म्हणजेच तुझ्या विजयाची पहिली पायरी आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही मजबूत होता, शिकता आणि योग्य दिशेने पुढे जाता. म्हणून संकटांना घाबरू नको. त्यांना एक संधी समज आणि त्यांच्यावर मात कर. रामकृष्णाने हसत आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि नवधैर्य प्राप्त केलं. तो स्वामी समर्थांच्या चरणी वाकला आणि म्हणाला, स्वामी, आता मी संकटांना संधी म्हणून त्यांचा सामना करेल. स्वामी समर्थ म्हणाले, जागृत राहा, धैर्य ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर पुढे चला. संकटं कधीही शाश्वत नसतात, पण तुमचं मनोधैर्य मात्र असतं. त्यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकट कधीच कायमची टिकणारी नसतात. त्यांच्यावर मात करण्याची ताकद आपल्या अंतःकरणातच असते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि श्रद्धेच्या बळावर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. जीवनातील प्रत्येक अडचणीसह नवा अनुभव मिळतो आणि तोच अनुभव आपल्याला यशस्वी बनवतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.